Hello children, welcome to our LBS online classes, class 2nd, subject English. So children, today we will reciting a wonderful poem, Birds Can Fly. Unit 2, chapter number or poem number 2.1, Birds Can Fly. So children, today we will reciting a wonderful poem and name of that poem is Birds Can Fly. तर आज आपण एक छानशी अशी सुंदरशी पोएम शिकणार आहोत आणि त्या पोएमचं नाव आहे Birds Can Fly, Unit 2. So let's start. First I will read poem. Before that children, open your English textbook. त्या अगोदर तुम्हाला तुमच्या इंग्लिशचं पाठ्यपुस्तक उघडायचं आहे. So let's start. A. Listen, sing and act. Listen, sing and act. First I will read poem and you listen carefully. Birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. So children, please repeat after me. आता तुम्हाला माझ्या पाठीमागे म्हणायचे आहे. So look here and please repeat after me, okay? Birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. So children, in this way we have to read this poem. ओके, अशा प्रकारे ही पोएम आपण काय केली, वाचन केलेली आहे. सो नाव लेट्स लर्न सम वर्ड्स फ्रॉम दिस पोएम. आता या पोएममधली या कवितेतले आपण काही शब्द पाहणार आहोत. पहा. लुक, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. लुक मीन्स पहा, लिसन मीन्स ऐका, रिपीट मीन्स पुन्हा म्हणा आणि इनॅक्ट त्याप्रमाणे काय करायचे, तुम्हाला कृती करायची. फर्स्ट आय विल रीड वर्ड्स. ओके. FLY फ्लाय मीन्स काय, अशा प्रकारे उडणे, इनॅक्ट. ओके. देन जम्प, JUMP जम्प मीन्स काय, उडी मारणे. स्विम, SWIM स्विम मीन्स पोहणे. पहा. वॉक, WALK वॉक मीन्स चालणे. रन, RUN रन मीन्स धावणे. हॉप, HOP हॉप मीन्स काय, अशा सशाप्रमाणे उड्या मारणे. ओके. हॉप मीन्स उड्या मारणे. सो चिल्ड्रन प्लीज रिपीट आफ्टर मी. FLY फ्लाय, JUMP जम्प, swim, SWIM swim, walk, WALK walk, run, RUN run, hop, HOP hop. So children, look here. पहा. Now we will sing this poem with an action. आता ही पोएम आपण ॲक्शनच्या सहाय्याने म्हणूया. बघा. Birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high too. I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Then dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. Okay children, did you enjoy it? बघा, छान वाटते का ही पोएम? हो. पहा. बर्ड्स कॅन फ्लाय, पक्षी कसे आकाशात उडतात, हो की नाही, आणि कसे आकाशामध्ये खूप उंचावर उडतात. अप मीन्स काय, वर. UP अप मीन्स वर.
आय कॅन फ्लाय टू. आणि मी तशाच पद्धतीने मी सुद्धा उडू शकतो. ज्याप्रमाणे पक्षी आकाशात उंच उडतात त्याप्रमाणे मी सुद्धा उडू शकतो. फ्रॉक्स कॅन जम्प, फ्रॉक्स कॅन जम्प. आणि ज्याप्रमाणे फ्रॉक्स उड्या मारतो की नाही त्याचप्रमाणे मी सुद्धा काय उड्या मारू शकतो. आणि आय कॅन जम्प टू. आणि मी सुद्धा उड्या मारू शकतो. आणि कशा प्रकारे उंच उंच मारू शकतो. म्हणजे उंच उंच प्रकारे बेडकाप्रमाणे मी सुद्धा उड्या मारू शकतो. बघा, डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम. ज्याप्रमाणे बदक हे पाण्यामध्ये पोहतात त्याचप्रमाणे मी सुद्धा बदक जसे पाण्यामध्ये खोलवर पोहतात त्याप्रमाणे मी सुद्धा काय पोहू शकतो. ओके. डॉग्स कॅन वॉक, डॉग्स कॅन वॉक. बघा, कुत्रा चालू शकतो त्याप्रमाणे मी सुद्धा काय मैदानावरती चालू शकतो. देन पहा, हॉर्सेस कॅन रन, हॉर्सेस कॅन रन. बघा, घोडे जसे पळतात त्याप्रमाणे मी सुद्धा काय म्हणजे घोडे जंगलामध्ये ज्याप्रमाणे पळतात त्याप्रमाणेच मी सुद्धा पळू शकतो. देन बघा, बनीज कॅन हॉप, बनीज कॅन हॉप ऑन द ग्रास अँड आय कॅन हॉप टू. बनीज हा शब्द सशासाठी वापरला आहे. बघा, बनीज मीन्स ससा, ससा किंवा सस्याचं पिल्लू. बघा, ज्याप्रमाणे ससा हा उड्या मारतो त्याचप्रमाणे बघा ससा कुठे उड्या मारतो? गवतावर. ससा ज्याप्रमाणे गवतावर उड्या मारतो त्याचप्रमाणे मी सुद्धा काय गवतावरती उड्या मारू शकतो असे त्या मुलांनी म्हटलेलं आहे. बघा, बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय up in the sky and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very very high and I can jump too. Dogs can swim, ducks can swim. Look here children, ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. Okay children, in this way we have learned this poem. So children, take your today's homework, read this poem and also learn this poem and write down this poem in your English notebook. Also write down the वर्ड्स इन युअर इंग्लिश नोटबुक. बघा, ही पोयम आणि आज शिकलेले शब्द तुम्हाला काय करायचे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. प्रत्येक शब्द हा नोटबुकमध्ये 3 टाइम्स लिहायचे आहे. आणि ही पोयम तुम्हाला काय करायचे पाठ करायचे आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवून मला पाठवायचा आहे. ओके. सो चिल्ड्रन, नाउ वी विल स्टॉप हिअर. टुमॉरो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.